आज आपण आचारी पद्धतीने लग्न पंक्तीतील वांग बटाट्याची भाजी बनवणार आहे। आचारी पद्धतीने ग्रेव्हीही बनवणार आहे। या लग्न पंक्तीतील वांग बटाट्याच्या भाजीमध्ये आचारी पद्धतीने मसाले वापरल्यामुळे या मसाल्याचा वेगळेपणा भाजीमध्ये अगदी जाणवतो आणि अगदी टेस्टी ही भाजी बनते। याची जी ग्रेव्ही बनते या ग्रेव्हीमुळे या भाजीला वेगळेपणा येतो। नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल। चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला। या भाजीसाठी लागणारे आचारी पद्धतीचे मसाले बघूया। इथे आपण साधारण 2 इंच आले घेतलेला आहे, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 4 ते 5 मिरे, 4 ते 5 लवंग, 1 हिरवी इलायची, 1 लहान आकाराचा टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे, 1 मध्यम आकाराचा कांदा छान असा भाजून घेतलेला आहे आणि साधारण अर्धी वाटी खोबरे घेतलेले आहे। थोडीशी कोथिंबीर म्हणजे साधारण अर्धी वाटी ते कोथिंबीर घेतलेली आहे। हे सगळे मसाले आपण आहेत ते भाजून घेतलेले आहेत। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता हे मसाले आपण बारीक करून घेणार आहे। मसाले बारीक करताना यामध्ये आपण टोमॅटो घातलेला नाही, टोमॅटो आपण फोडणीमध्ये घालणार आहे। तुम्ही बघू शकता इथे छान असा मसाला बारीक करून झालेला आहे, अगदी भरड अशी निघालेली आहे। थोडासा जाडसर राहतो हा मसाला। इथे आपण उभ्या आकारामध्ये 4 वांगी कट करून घेतलेले आहेत। वांगी लहान आकाराची होती म्हणून उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत। आपण इथे 1 मोठ्या आकाराच्या बटाट्याच्या साल न काढता फोडी करून घेतलेल्या आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, जेणेकरून हा बटाटा आपण फोडणी देऊपर्यंत काळा पडू नये। आणि वांगीही इथे आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। आपण इथे 4 वांगी आणि 1 बटाटा घेतलेला आहे। असे प्रमाण घेण्याचे कारण म्हणजे बटाट्यामुळे वांग्याची टेस्ट कमी होऊ नये म्हणून हे आपण असे प्रमाण घेतलेले आहे। आचारी पद्धतीने वांग बटाट्याची भाजी बनवतोय तर त्यासाठी इथे 1 पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे वांगी धुवून आपण कोरडी करून घेतलेली आहेत आणि ही वांगी आपण या तेलामध्ये घालून तेलामध्ये छान अशी रंग बदलेपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत आणि तेल निथळून नंतर ही वांगी आपण काढून घेतलेले आहेत। याच तेलामध्ये हा बटाटाही आपण छान असा फ्राय करून घेऊया। अशा पद्धतीने वांगा आणि बटाटा तेलामध्ये फ्राय करून घेतल्यामुळे अगदी चविष्ट आणि टेस्टी अशी भाजी बनते। आणि हे दोन्ही आपण तेलामध्ये तळत असताना किंवा फ्राय करत असताना यामध्ये थोडेसे चिमूटभर मीठ घालून मगच तळावे, त्यामुळे आणखीन टेस्ट वाढते। आता आपण आचारी पद्धतीची वांग बटाट्याच्या भाजीची फोडणीची तयारी करूया। त्यासाठी इथे कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेले आहे। यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घातलेले आहेत। मोहरी छान तडतडल्यानंतरच जिरे घालायचे। जिरे छान फुलले की लगेचच इथे आपण मिक्सरला जो बारीक करून घेतलेला मसाला आहे तो मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे। मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये झाकण लावून मस्त अशी वाफ देऊन घ्यायची। तुम्ही बघू शकता 1 मिनिटभर वाफ देऊन घेतली, खूप छान असं तेल सुटलेलं आहे। यामध्ये कढीपत्त्याची पानं घातली, बारीक करून घेतलेला टोमॅटो घातला, त्याचप्रमाणे यामध्ये पावडर मसालेही घातलेले आहेत। 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा, धने पावडर 1 चमचा, लहान अर्धा चमचा हळद, त्याचप्रमाणे यामध्ये आपण गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे। हे मसाले आपण छान असे यामध्ये मिक्स करून घेतले आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे, साधारण लहान अर्धी वाटी पाणी घातलं आणि परत एकदा हे मिश्रण मिक्स करून घेतलं। झाकण लावून मंद गॅसवर अशी वाफ देऊन घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे। हा वासही खूप छान येत आहे। परत एकदा हे मिश्रण थोडंसं हलवून घेतलं आणि यामध्ये आपण मसाला छान असा एकजीव करून झालेला आहे, मिक्स करून झालेला आहे। आता इथे आपण तेलामध्ये तळून घेतलेला वांग बटाटा एका बाउलमध्ये काढून घेतला होता, तो वांग बटाटा आपण यामध्ये घालून घेऊया आणि परत एकदा मसाल्यामध्ये छान असं एकजीव करून घेऊया। वांग बटाटा मस्त असं मसाल्यामध्ये एकजीव करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असा इथे रंगही आलेला आहे। आता यामध्ये आपण बटाटा आणि वांग आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, तर यामध्ये गरम पाणी 1 वाटी घातलेलं आहे। पाण्याचा वापर करताना गरम पाण्याचाच वापर करा, त्यामुळे टेस्ट आहे तशी राहते। थंड पाण्याचा वापर केला तर टेस्टमध्ये थोडासा फरक पडू शकतो। इथे गरम पाणी घातल्यानंतर मस्त असं हलवून घेतलेला आहे। रंग तुम्ही बघू शकता आणि ग्रेव्हीही अगदी परफेक्ट अशी झालेली आहे। जसं आचारी पद्धतीमध्ये भाजीला ग्रेव्ही आणि रंग असतं, टेक्स्चर असतं, तशाच पद्धतीने इथे आपली ग्रेव्ही बनलेली आहे। वांगा आणि बटाटा आपण तेलामध्ये छान असं तळून घेतलेला होता आणि तळून घेताना आपण मिठाचाही थोडासा वापर केलेला होता, म्हणून आता जर मीठ घालताना आधी टेस्ट करून बघा आणि मिठाची कमतरता वाटली तरच तुम्ही मीठ घाला। तुम्ही बघू शकता इथे वांग बटाटा छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता मंद गॅसवर मस्त अशी 2 ते 3 मिनिटं फक्त वाफ देऊन घेणार आहे। इथे थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे। मीठ घालून परत एकदा हे मिश्रण हलवून घेतलं आणि झाकण लावून मस्त अशी वाफ काढून घेऊया। लग्न पंक्तीतील वांगे बटाट्याच्या भाजीची जी ग्रेव्ही असते ती थोडीशी रसरशीत असते आणि या ग्रेव्हीमुळेच या भाजीला टेस्ट येते। त्यासाठी इथे भाजी छान अशी रसरशीत होण्यासाठी अर्धी वाटी गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर झाकण लावून फक्त 1 उकळी काढून घेतली आणि गॅस बंद करून घेतला आणि 4 ते 5 मिनिटं झाकण लावून अशीच ही भाजी ठेवलेली होती। 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता जबरदस्त इथे आपली भाजी बनलेली आहे। ग्रेव्ही, टेक्स्चर, रंग खूप सुंदर असा इथे आपला अगदी आचारी पद्धतीने जशी भाजी बनते तशाच पद्धतीने इथे आपली वांग बटाट्याची भाजी बनलेली आहे।
फक्त वासानेच खावीशी वाटेल अशा आचारी पद्धतीने बनवलेली वांग बटाट्याची भाजी घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।